नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच दुःखद बातमी आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालंय. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. हृदयविकाराचा झटका आल्यानं हिंदुजा रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं आणि उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालंय. आता माटुंग्यातील निवासस्थानी मनोहर जोशी यांचं पार्थिव सकाळी 11 वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे, तर दुपारी 3 नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. दादरमधील स्मशानभूमीमध्ये मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. तर मनोहर जोशी यांची कारकीर्द आपण पाहतोय. 2 डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी त्यांचा जन्म झाला. एप्रिल 1967 पासून शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय झाले. 1968 मध्ये दादरमधून पहिल्यांदा ते नगरसेवक पदी निवडून आले. 1976 मध्ये मुंबईच्या महापौर पदी देखील त्यांची निवड झाली. 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक मनोहर जोशी यांनी जिंकली. तर युती सरकारच्या काळात 1995 ते 99 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार देखील सांभाळला. 1999 ते 2002 या काळामध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा कार्यभार देखील त्यांनी पाहिला. तर 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये राज्यामध्ये अनेक अभिनव योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. तर मुंबईतील द्रुतगती महामार्ग असेल, उड्डाणपुलांसाठी 3700 कोटींचा निधी त्यांनी उभारला. झोपडपट्टीवासियांना मोफत घरं देण्यासह राज्याला टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. दरम्यान राज्यामध्ये 1 रुपयात झुणका भाकर ही त्यांची अभिनव योजना चांगलीच गाजली होती. महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, त्याचबरोबर मातोश्री वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली. मनोहर जोशी ज्यांना आम्ही सगळेच सर म्हणून संबोधायचो, ओळखायचो आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांना प्रेमानं पंत म्हणायचे. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांची झुंज सुरू होती. ती झुंजार होते, ते लढवय्ये होते. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून जगले. अतिशय धक्कादायक आणि दुःखदायक बातमी ही आहे. मनोहर जोशी सर म्हणजे शिवसेना प्रमुखानंतर शिवसेनेत नेतृत्व सगळ्यात मोठं कोणतं होतं तर ते मनोहर जोशी सरांचं निश्चित होतंच. त्यांच्यातल्या एक शिवसैनिक नगरसेवक पदापासून तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत एक शिवसैनिक पोहोचू शकतो हे त्यांनी दाखवलं. नुसतं दाखवलं तर त्या जबाबदाऱ्या त्यांनी योग्यरित्या पार पाडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिस्त, काटेकोरपणा, संघटनेप्रती निष्ठा ही सरांकडून शिकली पाहिजे. त्यांची भेट होत असे, त्यांचं मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळत होती आणि त्याचबरोबर त्यांचे विचार, तसंच सुसंस्कृत व्यक्तिमत्व, त्यांचं अभ्यास, चतुरस्त्र अशा स्वरूपाचं संपूर्ण व्यासंग, समयसूचकता, प्रशासनावरची पकड हे सारखे मुद्दे खूप शिकण्यासारखे होते. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक अनुयायी, एक सैनिक या नात्याने ज्या प्रकारे त्यांनी हळूहळू राजकारणावरची वर्चस्व आणि प्रमुख पदाची भूमिका घेतली होती. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होण्यामधल्या सुद्धा काही अडचणी असतील तर ते सोडवण्यावर त्यांचा भर असायचा. किंबहुना ज्या 2014ला युतीच्या संदर्भामधलं प्रश्न तयार झाले होते तेव्हा ते मला म्हणालेलं चांगलं आठवत आहे की माझ्याकडे चर्चेची जबाबदारी द्या, मी 5 मिनिटांमध्ये युती करून दाखवतो. म्हणजे कोणाचे काय स्वभाव आहेत, महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे याच्यावर त्यांचं चांगल्या प्रकारचं